नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द हिंदू न्यूजपेपरच्या एडिटोरियल अनालिसिस मध्ये मी अभिषेक गायके आपलं हार्दिक स्वागत करतो. सर्वात आधी मी तुमची माफी मागतो की काल 23 एप्रिलचं एडिटोरियल अनालिसिस मला देता नाही आलं. आजच्या एडिटोरियलचं अनालिसिस आपण सुरू करूया, पण त्याआधी 22 एप्रिलच्या रीडिंग कॉम्प्रिहेन्शन क्विज कॉन्टेस्टच्या विनरचं नाव मला अनाउन्स करायचं आहे. विनर आहे मयूर संजय जाधव. कॉंग्रॅच्युलेशन्स मयूर. अनालिसिसला सुरुवात करूयात. आज पहिलं जे एडिटोरियल आहे पेपर मधलं त्याचं टायटल आहे रॅपिड फेलियर्स. हे कोविड-19च्या रॅपिड टेस्टिंग किटच्या फेलियर्स बद्दल जे टेक्निकल प्रॉब्लेम्स येत आहेत त्या टेस्टिंग किट्स मध्ये त्याबद्दल लिहिलेलं आहे. आपण दुसरं एडिटोरियल डिस्कस करणार आहोत ज्याचं टायटल आहे प्रोटेक्शन फॉर प्रोटेक्टर्स, म्हणजे जे प्रोटेक्ट करतात. इथे हा रेफरन्स डॉक्टर्स, नर्सेस, जे हेल्थ केअर वर्कर्स आहेत त्यांना आहे. तर हे प्रोटेक्टर्स जे आहेत त्यांना प्रोटेक्ट करायचं आहे, त्यांच्यासाठी प्रोटेक्शन. बॅकग्राऊंड थोडा आधी सांगतो तुम्हाला की कोविड-19चं संकट आल्यापासून डॉक्टर्स, जे हेल्थ केअर वर्कर्स आहेत, ज्याच्यात डॉक्टर्स, नर्सेस सगळेच आले त्या फील्ड मधले. इव्हन अगदी जे कंपाऊंडर असतात, हॉस्पिटलमध्ये काम करणारे इतर कर्मचारी असतात, सगळ्यांनाच हेल्थ केअर वर्कर्स यामध्ये कन्सिडर केलेलं आहे. तर हे जे हेल्थ केअर वर्कर्स आहेत, कोविड-19चं संकट आल्यापासून अहोरात्र झटत आहेत, पेशंट्सची सेवा करत आहेत, पण त्यांना काही वाईट गोष्टींचा सामना करावा लागत आहे. म्हणजे काही घटना झाल्या की त्यांना मारहाण करण्यात आली, त्यांना त्यांच्या सोसायटीमध्ये येऊ दिलं नाही शेजाऱ्या पाजाऱ्यांनी. अब्यूज, म्हणजे इथे अब्यूजचा अर्थ गैरवर्तन किंवा अपमानाचा त्यांना सामना करावा लागला. तर डॉक्टर्सला ह्या अडचणी होऊ नयेत, त्यांच्यासोबत या वाईट घटना होऊ नयेत म्हणून केंद्र सरकारने एपिडेमिक डिझीजेस ऍक्ट याला अमेंड केलं आहे. त्यामध्ये काही दुरुस्त्या, सुधारणा केल्या आहेत आणि डॉक्टरांवर हल्ला केला, त्यांच्याशी गैरवर्तणूक केली तर काही शिक्षा याचं प्रोव्हिजन केलं आहे. काही शिक्षा सांगितली आणि ती बऱ्यापैकी मोठी शिक्षा आहे. त्याचे डिटेल्स मी जास्त सांगणार नाही, पुढे एडिटोरियल मध्ये आहेच ते. तर या डॉक्टर्ससाठी जे प्रोटेक्शन दिलं जातंय, किंवा डॉक्टर्सच्या ज्या अडचणी आहेत त्या समजून घेऊन काय केलं पाहिजे याबद्दल हे एडिटोरियल आहे. लेखकाने डॉक्टर्सची बाजू घेतलेली आहे, डॉक्टर्स बद्दल सहानुभूती व्यक्त केलेली आहे. त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या पाहिजे लोकांनी डॉक्टरांबद्दल प्रेम, सहानुभूती, दया दाखवली पाहिजे आणि त्यांच्या कामाबद्दल कृतज्ञता सुद्धा असली पाहिजे लोकांच्या मनात, असं कुठेतरी एडिटरने सांगितलेलं आहे. तर डिस्कशन सुरू करूया. टायटल आहे प्रोटेक्शन फॉर प्रोटेक्टर्स. Healthcare workers should be allowed to work in an environment free of violence and abuse. जे हेल्थकेअर वर्कर्स आहेत, आरोग्यविषयक सेवांचे जे कर्मचारी आहेत, त्यांना अलाव केलं पाहिजे टू वर्क इन अन एन्व्हायरमेंट, एक अशा वातावरणात काम करण्यास त्यांना अलाव केलं पाहिजे. कसं एन्व्हायरमेंट? फ्री ऑफ व्हायलन्स अँड अब्यूज. व्हायलन्स म्हणजे हिंसा, अब्यूज जसं मी सांगितलं आधी की गैरवर्तन, अपमान, त्रास. अब्यूजचे अनेक अर्थ आहे. अब्यूज म्हणजे गैरवापर सुद्धा होतो अर्थ आहे, जो इकडं नाहीये अर्थ. अब्यूज म्हणजे शिवीगाळ असा पण एक अर्थ होतो, तो सुद्धा इकडं डायरेक्टली नाही अर्थ. इथे बेसिकली अब्यूज म्हणजे इंग्लिशमध्ये सांगायचं तर इल ट्रीटमेंट, इन्सल्ट, मराठीमध्ये गैरवर्तन किंवा अपमान, त्रास. तर व्हायलन्स आणि अब्यूज, फ्री ऑफ व्हायलन्स अँड अब्यूज. फ्री ऑफचा अर्थ असतो विदाउट, मराठीमध्ये च्या शिवाय, म्हणजे व्हायलन्स आणि अब्यूजच्या शिवाय असं जे वातावरण आहे त्या वातावरणात हेल्थकेअर वर्कर्सला काम करू दिलं पाहिजे. म्हणजेच हेल्थकेअर वर्कर्सला व्हायलन्स आणि अब्यूजचा त्रास झाला नाही पाहिजे. बघा, लिहिण्याची पद्धत समजून घ्या. फ्री ऑफ व्हायलन्स अँड अब्यूज म्हणजे ती गोष्ट तिथे नाहीये असं वातावरण. म्हणजे माझी स्टडी रूम फ्री ऑफ डिस्टर्बन्स आहे, म्हणजेच माझ्या स्टडी रूम मध्ये डिस्टर्बन्स नाहीये. स्टडी रूम मधलं एन्व्हायरमेंट फ्री ऑफ डिस्टर्बन्स आहे. तसं असं एन्व्हायरमेंट जे फ्री ऑफ व्हायलन्स अँड अब्यूज आहे, म्हणजे तिकडे या गोष्टी नाही आहेत असं वातावरण आहे, तिथे हेल्थकेअर वर्कर्सला काम करू दिलं पाहिजे. किंबहुना हेल्थकेअर वर्कर्सचं एन्व्हायरमेंट असं असलं पाहिजे की तिकडे या गोष्टी नसल्या पाहिजेत.
चला वाचायला सुरुवात करूया. Since the first case of novel coronavirus infection in India was reported in end January, since म्हणजे जेव्हापासून ही पहिली केस नॉवल कोरोना व्हायरस इन्फेक्शनची भारतात रिपोर्ट करण्यात आली, सांगण्यात आली, जाहीर करण्यात आली जानेवारी महिन्याच्या अखेरीस, मेनी हेल्थ केअर वर्कर्स हॅव बीन सब्जेक्टेड टू अब्यूज अँड व्हायलन्स इन द लाईन ऑफ ड्युटी. इन द लाईन ऑफ ड्युटी म्हणजे ड्युटी करत असताना, काम करत असताना, कामावर असताना मेनी हेल्थ वर्कर्स हॅव बीन सब्जेक्टेड टू अब्यूज अँड व्हायलन्स. बघा, सब्जेक्टेड टू चा अर्थ असतो कुणाला तरी एखादी वाईट गोष्ट एक्सपिरियन्स करायला लावणे, कटू अनुभवातून जाण्यास भाग पाडणे. तर हेल्थकेअर वर्कर्सला अब्यूज आणि व्हायलन्सच्या अनुभवातून जावं लागलं, म्हणजेच त्यांना या गोष्टींचा सामना करावा लागला कधी काम करत असताना, इन द लाईन ऑफ ड्युटी. मोस्ट ऑफ द अटॅक्स हॅव बीन ऑन हेल्थकेअर पर्सनेल. उच्चाराकडे लक्ष द्या. पर्सनेल म्हणजे कर्मचारी वर्ग, जे कामगार कर्मचारी असतात, थोडक्यात जे एम्प्लॉईज स्टाफ असतो त्यांना पर्सनेल म्हणतात, कर्मचारी. तर बहुतांश अटॅक्स हे हेल्थकेअर पर्सनेलवर झालेत. कोणत्या हेल्थकेअर पर्सनेलवर? अशा कर्मचाऱ्यांवर ज्यांना सेंट टू लोकॅलिटीज, लोकॅलिटीज म्हणजे परिसर, एरिया, कॉलनी वगैरे, त्याला लोकॅलिटी म्हणतात. तर बहुतांश हल्ले, अटॅक अशा हेल्थकेअर पर्सनलवर झालेले, कर्मचाऱ्यांवर ज्यांना अशा लोकॅलिटीज मध्ये पाठवण्यात आलं होतं टू कलेक्ट सॅम्पल्स फ्रॉम पीपल. अशा लोकांकडून सॅम्पल्स कलेक्ट करायला परिसरामध्ये पाठवलं होतं, म्हणजे ते लोक जिथे राहतात तिथे. असे लोक हु आर सस्पेक्टेड टू हॅव बीन इन्फेक्टेड, ज्यांच्यावर संशय आहे की त्यांना इन्फेक्शन झालेलं आहे, or have come in contact with those who have tested positive for the virus. म्हणजे हे लोक एक तर त्यांना इन्फेक्शन झालंय असा संशय आहे, किंवा ते अशा लोकांच्या संपर्कात आले आहे की जे त्या कोविड-19च्या व्हायरसनी इन्फेक्ट झाले, ते टेस्ट पॉझिटिव्ह झाले, म्हणजे सिद्ध झाले की त्यांना ती लागण झालेली आहे व्हायरसची. तर असे जे लोक आहेत ज्यांना स्वतःला इन्फेक्शन झालेलं आहे किंवा इन्फेक्टेड लोकांच्या संपर्कात आलेले आहे, त्यांचे सॅम्पल्स, याला अमेरिकन इंग्लिशमध्ये सॅम्पल म्हणतात, ब्रिटिश इंग्लिशमध्ये सॅम्पल म्हणतात. तर अशा लोकांचे सॅम्पल घेण्यासाठी जेव्हा आरोग्याचे हे जे कर्मचारी, हेल्थकेअर पर्सनल लोकॅलिटीज मध्ये गेले, तर बहुतांश हल्ले अशाच लोकांवर झालेले आहेत, हेल्थकेअर पर्सनलवर, की जे सॅम्पल घ्यायला गेले. सम डॉक्टर्स रिटर्निंग होम फ्रॉम ड्युटी have been prevented from entering their homes. काही डॉक्टर जे ड्युटीवरून परतत होते घरी, त्यांना त्यांच्या घरात येण्यापासून प्रिव्हेंट केले, थांबवण्यात आलेलं आहे. अँड इन सम केसेस, आणि काही केसेसमध्ये इवन आस्क्ड टू वेकेट. वेकेट म्हणजे रिकामा करून देणे, सोडून जाणे. इव्हॅक्युएट पण म्हणतात. वेकेट द प्रेमिसेस. प्रेमिसेस म्हणजे घर, इमारत, त्याच्या आजूबाजूची जागा, जो परिसर आहे, आवारात त्या आहे, त्याला प्रेमिसेस म्हणतात. याचा बहुतांश लोक उच्चार प्रिमाइसेस करतात, जो की पूर्णपणे चुकीचा उच्चार आहे. दोन शब्द आहे. प्रेमिसेस म्हणजे परिसर, तो भाग आजूबाजूचा, ज्याच्यात घर आलं, घराच्या आजूबाजूचं जी मोकळी जागा आहे, किंवा इवन ती कॉलनी जी आहे, तो एरिया आहे, तो परिसर आहे, त्याला प्रेमिसेस म्हणणार. हे नेहमी प्लुरलच असतं. जेव्हा सिंग्युलर वापरतात, प्रेमिस, त्याचाही उच्चार प्रिमाइस होत नाही, प्रेमिस. प्रेमिस जेव्हा म्हणतो त्याचा अर्थ असतो अझम्पशन, एखादी गोष्ट आपण जी गृहीत धरली त्याला प्रेमिस म्हणतात. आणि प्रेमिसेस म्हणजे परिसर, आजूबाजूची जागा, घर, बिल्डिंग, आसपासचं जेवढ्या काही आहे त्याला परिसर म्हणणार. तर काही डॉक्टर्स जे घरी परतत होते त्यांना घरात येण्यापासून प्रतिबंध करण्यात आला, त्यांना घरात येऊ नाही दिलं त्यांच्या स्वतःच्या. आणि काही केसेसमध्ये त्यांचा परिसर खाली करण्यासाठी सांगितलं, म्हणजे या भीतीने की कदाचित त्या डॉक्टरांना इन्फेक्शन झालं असेल, किंवा त्यांच्यापासून त्या कॉलनीमध्ये आसपास शेजाऱ्या बाजारांना इन्फेक्शन होऊ शकतं. कदाचित या भीतीमुळे त्या डॉक्टरांसोबत अशी गैरवर्तवणूक करण्यात आलेली आहे. या पहिल्या पॅरेग्राफ मध्ये कशी चुकीची वागणूक दिलेली आहे हेल्थकेअर प्रोफेशनल्सला, डॉक्टर्सला, याबद्दल सांगितले. While such acts have been widely condemned, इकडं while हे कॉन्ट्रास्ट दाखवण्यासाठी वापरलेलं आहे. जरी असे जे कृत्य आहेत have been widely condemned,
कंडेम म्हणजे कठोर टीका करणे, क्रिटिसाइज करणे. जरी अशा कृत्यांची वाईडली सर्वत्र टीका करण्यात आली या गोष्टींवर, नथिंग मच हॅज चेंज्ड ऑन द ग्राउंड. ऑन द ग्राउंड म्हणजे जिकडे ऍक्च्युअल गोष्ट घडतायत, म्हणजे रियालिटीमध्ये, तिथं मात्र काही परिस्थिती फारशी बदललेली नाहीये. म्हणजे फक्त टीका झालेली आहे. प्रॅक्टिकली जर पाहिलं तर फारसं काही बदललेलं नाही, डॉक्टरांना त्रासच होतोय. द डास्टर्डली ऍक्ट. डास्टर्डली म्हणजे मराठी त्याला आपण ना भ्याड म्हणतो, भ्याड हल्ला म्हणतो ना आपण. तुम्ही पेपर वाचत असताल तर बघा, भ्याड हल्ला झाला असं बातमीमध्ये येतं. तर दुष्ट, क्रूर, निर्दयी, भ्याड म्हणजेच डास्टर्डली. हे ऍडजेक्टिव्ह आहे बरं का. LY आल्याने ते ऍडवर्ब होत नाही. जनरली ऍडवर्बच्या शेवटी LY येतं, पण हा शब्द ऍडवर्ब नाहीये, ऍडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे. तर ऍक्ट कृत्य, कसं भ्याड कृत्य ऑफ अ फ्यू पीपल इन चेन्नई, याबद्दल सांगितल्या घटनेबद्दल की चेन्नईमध्ये काही लोकांनी कसं चुकीचं काम केलं, काय भ्याड कृत्य केलं. हु नॉट ओनली अटॅक्ट हेल्थकेअर वर्कर्स बट ऑल्सो, बघा नॉट ओनली बट ऑल्सो अशी वाक्यरचना. म्हणजे हे केलंच, हल्ला तर केलाच हेल्थकेअर वर्कर्सवर, बट ऑल्सो प्रिव्हेंटेड अ डिसेंट बॅरियल ऑफ अ न्यूरोसर्जन who died of COVID-19 complications on April 9. तर अशी एक घटना ज्यामध्ये काही लोकांनी चेन्नईमध्ये हेल्थकेअर वर्कर्सवर तर हल्ला केलाच, पण त्याच सोबत डिसेंट बेरियल, बेरियल म्हणजे दफनविधी, BURIAL, बेरियल, दफनविधी होऊ नाही दिला एका न्यूरोसर्जनचा. जे मज्जा संस्था असते आपली, त्याचे जे एक्सपर्ट डॉक्टर असतात, म्हणजे स्पेशलिस्ट, मेंदूचे काही आजार असतात, काही आघात झाला डोक्यावर, मेंदूला काही दुखापत झाली, किंवा आपला स्पायनल कॉर्ड जो आहे, मणका, त्याला काही डॅमेज झालं, तर त्याच्याशी रिलेटेड जे ट्रीटमेंट करणारे डॉक्टर असतात त्यांना न्यूरोसर्जन म्हणतात. तर असा जो एक न्यूरोसर्जन आहे ज्याची मृत्यू झाली COVID-19 कॉम्प्लिकेशन्समुळे. बघा, कॉम्प्लिकेशन्सचे अनेक अर्थ आहेत. मेडिकल टर्म्स मध्ये कॉम्प्लिकेशन्सचा अर्थ असतो की एखाद्या आजारामुळे काही डिफिकल्टीज, प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. म्हणजे आधीच जो आजार आहे त्याच्यामुळे काही कॉम्प्लिकेशन्स क्रिएट होतात आणि मग पुढे ट्रीटमेंट अवघड होऊन जाते. तर COVID-19 मुळे काही प्रॉब्लेम्स क्रिएट झाले आणि त्याच्यामुळे मग पुढे ट्रीटमेंट अवघड झाली. म्हणजे COVID-19 मुळे मे बी श्वास घ्यायला त्रास होत असेल, अस्थम्याचा अटॅक आला असेल, वगैरे वगैरे. तर असे काही कॉम्प्लिकेशन्स झाले आणि त्याच्यामुळे तर डॉक्टर डाईड, म्हणजे ते वारले, आपण रिस्पेक्टफुली म्हणूयात की ते वारले डॉक्टर. आणि त्या डॉक्टरांचं जे दफनविधी आहे ते लोकांनी होऊ दिलं नाही. काही लोकांनी चेन्नईमध्ये, म्हणजे हेल्थकेअर वर्कर्सवर हल्ला केला तो दफनविधी होऊ नाही दिला. ही April 19 ची घटना, ऑन April 19 shook the nation's conscience. तर देशाची नैतिकता, नीतिमत्ता, जे प्रिन्सिपल्स आहे आपले, तत्व, मॉरल व्हॅल्यूज जे आहेत आपले, शुक द नेशन्स कॉन्शियन्स, म्हणजे देशाची नीतिमत्ता, नैतिकता हलून गेली. म्हणजे एका प्रकारे आपल्या देशाच्या मॉरल सेन्स, आपले प्रिन्सिपल्स जे आहेत, देशाची नीतिमत्ता आहे, नैतिकता आहे, याच्या विरोधात हे असं वाईट कृत्य घडलेलं आहे. म्हणजे देश असा नाहीये असं कुठेतरी लेखकाला म्हणायचंय, पण या लोकांनी असं वाईट काम, ज्याला डास्टर्डली आहे, खूप वाईट असं क्रूर काम केलेलं आहे, त्या घटनेबद्दल लेखक लिहितो किंवा एडिटर लिहितो. तर बघा, म्हणजे डॉक्टर्सला काय त्रास झालेला आहे हे सगळं सुरुवातीला सांगितलेलं आहे. बघा, ब्लू कलर मध्ये मी इडियम्स किंवा फ्रेजेस हायलाइट करत असतो. तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इंग्लिश अर्थ आणि मराठी अर्थ दिसून जाईल. आणि येलो कलर मध्ये अवघड शब्द, जे की या कंटेक्स्ट मध्ये कोणत्या अर्थाने वापरलेले, तो अर्थ मी लिहित असतो. म्हणजे जसं मी सांगितलं, कॉम्प्लिकेशन्सचे अनेक अर्थ आहे, पण इकडे कॉम्प्लिकेशन्सचा काय अर्थ आहे तो मी इकडे लिहिलेला आहे. तर आवर्जून PDF डाउनलोड करत जा व्हिडिओ पाहिल्यानंतर किंवा व्हिडिओ पाहिल्याच्या आधी सुद्धा, आणि समजून घ्या की कोणता शब्द कोणत्या अर्थाने वापरलेला आहे या पॅसेज मध्ये किंवा एडिटोरियल मध्ये.
तर सुरुवातीला लेखकाने एडिटरने डॉक्टर्सवर जे हल्ले होत आहेत, डॉक्टरांना ज्या अडचणी आहेत त्याबद्दल माहिती दिली आहे. आणि नंतर दो बिलेटेड, जरी उशीर झाला असेल तरी, म्हणजे ही वरची परिस्थिती पाहता थोडा उशीरच झालाय, पण तरी सुद्धा द युनियन कॅबिनेट्स डिसिजन टू promulgate an ordinance to amend the epidemic disease act. बघा समजून घ्या, आता थोडे ना लीगल शब्द आहेत इकडं. तर बिलेटेड म्हणजे उशीर झालेला आहे, थोडा आधी झालं पाहिजे होतं. जसं आपण बिलेटेड हॅपी बर्थडे म्हणतो, वाढदिवसाच्या शुभेच्छा. तर बिलेटेड बर्थडे विशेस म्हणजे काल वाढदिवस होता, मी आज विश केलं. तर एखादी गोष्ट जी असेल ती उशिरा होतीये तर त्याला बिलेटेड म्हणतात. तर कॅबिनेटचा हा निर्णय जो आहे तो उशिरा होता, म्हणजे आधीच घेतला पाहिजे होता निर्णय. कोणता निर्णय? टू प्रॉम्युलगेट म्हणजे एखाद्या आदेशाची अंमलबजावणी करणे. हे टिपिकली कायदा किंवा आदेशासाठी वापरतात. प्रॉम्युलगेट अन ऑर्डिनन्स. आता ऑर्डिनन्स ऍक्च्युली याला मराठीत शब्द आहे वटहुकूम. समजून घ्या हे काय असतं. बेसिकली राष्ट्रपती आपल्या भारताचे सही करून हा कायदा बनवतात. हा बनवलेला असतो कायदा युनियन कॅबिनेटच्या रेकमेंडेशनवर. म्हणजे युनियन कॅबिनेटने रेकमेंड केलं आणि राष्ट्रपतींनी सही करून तो अंमलात आणला कायदा. म्हणजे पार्लमेंट, संसदेने तो कायदा बनवलेला नाहीये. कॅबिनेटने शिफारस केली, रेकमेंड केलं आणि राष्ट्रपतींनी सही करून तो कायदा इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली. आणि एखाद्या संसदेने पास केलेला जो कायदा असतो तेवढीच ताकद ह्या कायद्याला, ह्या ऑर्डिनन्सला असते. पण संसद जेव्हा सेशन मध्ये नाहीये, संसदेचं सत्र चालू नाहीये, तेव्हाच युजली हे ऑर्डिनन्स पास करतात. एखादी इमर्जन्सी असली, पटकन निर्णय घ्यायचा आहे, कायदा बनवायचा आहे, तर संसदेत पास व्हायला वेळ लागेल म्हणून सरकार अशा पद्धतीने एखादा कायदा बनवते, त्याला ऑर्डिनन्स म्हणतात. म्हणजे कॅबिनेटच्या शिफारसीने राष्ट्रपती तो प्रॉम्युलगेट करतात. अर्थात संसदेचं सेशन जेव्हा सुरू होईल त्यावेळेस मात्र संसदेने या कायद्याच्या बाजूने प्रस्ताव पास केला पाहिजे, नाहीतर हा कायदा 6 महिन्यात रद्द होऊन जातो. एकतर कायद्याच्या विरोधात पास करता येतो प्रस्ताव, कायदा रद्द करता येतो, किंवा कायद्याच्या समर्थनात प्रस्ताव पास नाही केला तर 6 महिन्यात तो कायदा रद्द होतो, म्हणजे ऑर्डिनन्स. तर हे कायदा बनवण्याचाच प्रकार, हा कायदाच असतो, पण पार्लमेंट, संसदेच्या माध्यमातून बनलेला कायदा नसतो, तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. याला संसदेने नंतर रॅटिफाय करणं, शिक्कामोर्तब करणं गरजेचं असतं. तर युनियन कॅबिनेटने प्रॉम्युलगेट केलं, ऍक्च्युली राष्ट्रपती करतात, तर त्यांनी युनियन कॅबिनेट लिहिलं एडिटरनी. युनियन कॅबिनेटने हे जे डिसिजन घेतलंय की हा ऑर्डिनन्स प्रॉम्युलगेट करायचा आहे टू अमेंड द एपिडेमिक डिसीजेस ऍक्ट. आता एखादा कायदा आहे त्याच्यामध्ये संशोधन दुरुस्ती करायची आहे, हलकासा काही चेंज करायचं, तर त्याला अमेंडमेंट म्हणतात. क्रियापद आहे अमेंड. अमेंड इन जनरली वापरता येतो, सुधारणा करणे, दुरुस्ती करणे. इकडे कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली, बदल करण्यात आला. तर कॅबिनेटने ऑर्डिनन्स पास केला, वटहुकूम जारी केला आणि यामध्ये काय केलं आहे? टू मेक ऍक्ट्स ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट मेडिकल पर्सनल अ कॉग्निझेबल अँड नॉन बेलेबल ऑफेन्स. समजून घ्या. आता या कायद्यामध्ये सांगितलंय की डॉक्टरांच्या विरोधात जर काही हिंसा झाली, व्हायलन्स, तर तो एक कॉग्निझेबल आणि नॉन बेलेबल ऑफेन्स असेल. ऑफेन्स म्हणजे क्राईम, गुन्हा. कॉग्निझेबल म्हणजे मराठीमध्ये याला दखलपात्र म्हणतात. कॉग्निझेबल ऑफेन्स म्हणजे दखलपात्र गुन्हा. सहसा एखादा सिरियस गुन्हा असेल आणि त्याच्यात आणखी काही लीगल रिक्वायरमेंट्स आहे, मी जास्त डिटेलमध्ये जाणार नाही, पण ज्याची कायद्याने चौकशी होऊ शकते, जो कोर्टाच्या अखत्यारीत आहे, अशा याला कॉग्निझेबल ऑफेन्स म्हणतात. युजली असे सिरियस गुन्हे जे असतात ते कॉग्निझेबल ऑफेन्स असतात आणि किरकोळ गुन्हा नसतो, म्हणजे याला शिक्षा सुद्धा बऱ्यापैकी असते. तर सीआरपीसी, क्रिमिनल प्रोसिजर कोड जे आहे आपल्या देशाचं, त्याच्यामध्ये याबद्दल तरतुदी किंवा माहिती दिलेली. तर डॉक्टरांवर हल्ला करणे, हिंसा, व्हायलन्स अगेन्स्ट मेडिकल पर्सनल हा कॉग्निझेबल ऑफेन्स केलाय आणि नॉन बेलेबल ऑफेन्स केलाय. नॉन बेलेबललाही मराठीमध्ये शब्द आहे अजामीन पात्र. म्हणजे बेलेबल म्हणजे असा गुन्हा ज्याला जामीन अधिकार आहे, म्हणजे ज्या पोलिसांनी कस्टडी घेतलेली आहे किंवा कोर्टात जाऊन मॅजिस्ट्रेट समोर जामीन मिळून जातो, तो राईट असतो, अधिकार असतो.
ज्याच्यावर गुन्हा दाखल झाला. नॉन बेलेबल मध्ये जामीन हा अधिकार नसतो. हे कोर्टासमोरच जाऊन अर्ज करावा लागतो जामिनासाठी आणि कोर्टाने जर जामीन दिली तरच जामीन मिळतो. पुन्हा नॉन बेलेबल ऑफेन्स हे सिरियस गुन्हे असतात सहसा. तर तुम्हाला गुगलवर सर्च करायचं तर थोडी माहिती काढू शकता तुम्ही. मी डिटेलमध्ये जाणार नाही, थोडक्यात सांगेल की सिरियस गुन्हा बनवण्यात आलेला आहे किंवा त्याला सिरियस गुन्हा समजण्यात येईल जर डॉक्टरांच्या विरोधात काही व्हायलन्स झाला तर. तर हे कायद्यामध्ये ही दुरुस्ती करण्यात आली आहे एपिडेमिक डिसीज ऍक्ट मध्ये. अँड ऑल्सो प्रोव्हाइड, आणि आणखी गोष्ट दुरुस्ती करण्यात आली आहे काय, अँड ऑल्सो प्रोव्हाइड कॉम्पन्सेशन, भरपाई in case of injury or damage or loss to property is thus commendable. तर या कायद्यामध्ये व्हायलन्स अगेन्स्ट मेडिकल पर्सनल याला कॉग्निझेबल आणि नॉन बेलेबल ऑफेन्स बनवलाय. म्हणजेच दखलपात्र आणि अजामीन पात्र गुन्हा ठरवलाय त्याला. आणि काही इंजरी झाली किंवा डॅमेज झाला किंवा प्रॉपर्टीचा लॉस झाला तर त्याला भरपाई सुद्धा मिळणार आहे, म्हणजे हेल्थकेअर मेडिकल पर्सनलला. तर हा जो निर्णय घेतलाय युनियन कॅबिनेटने तो कमेंडेबल आहे. दस म्हणून अशा प्रकारे बरोबरच आहे, कमेंडेबल आहे, म्हणजे ज्याची प्रशंसा करता येते, प्रशंसनीय, स्तुत्य, कौतुकास्पद म्हणजे कमेंडेबल. तर बघा पहिल्या पॅराग्राफ मध्ये डॉक्टरवर डॉक्टरांना ज्या वाईट अनुभवातून जावं लागते त्याबद्दल बोललंय. आणि मग हा कायदा जो आणलाय, ती दुरुस्ती जी केली आहे एपिडेमिक डिसीज ऍक्ट मध्ये, ती कशी योग्य आहे लेखक सांगतो. आता पुढे हे का होतं, डॉक्टरांना या अनुभवातून का जावं लागतं, लोक का असं वागतात डॉक्टरांच्या अगेन्स्ट, हे थोडं लेखकाने अनालाइज केलं. व्हेरी ऑफन, बऱ्याचदा the abuse and violence against healthcare workers after the outbreak of COVID-19 in the country has been due to fear and ignorance. Ignorance म्हणजे अज्ञान, नॉलेज किंवा इन्फॉर्मेशन नाहीये, लॅक ऑफ इन्फॉर्मेशन अँड नॉलेज, अज्ञान, याला इग्नोरन्स म्हणून. तर बऱ्याचदा जे हेल्थकेअर वर्कर्सच्या विरोधात अब्यूस आणि व्हायलन्स होतं किंवा झालंय आफ्टर द आउटब्रेक ऑफ कोविड-19 इन द कंट्री, तर देशात कोविड-19च्या आउटब्रेक नंतर, फैलावानंतर, आपण हे शब्द पाहिलेत बघा 2-3 वेळेस आधीच्या एडिटोरियल अनालिसिस मध्ये. तर ह्याच्या नंतर कोविड-19च्या आउटब्रेक नंतर ज्या घटना घडल्या आहेत यातल्या बऱ्याचशा या फिअर आणि इग्नोरन्समुळे घडलेल्या आहेत, भीती आणि अज्ञानामुळे. द कम्युनल कलर, कम्युनल म्हणजे जातीय, सांप्रदायिक, तर जो जातीय, धार्मिक, सांप्रदायिक रंग देण्यात आलेला आहे कोविड-19च्या या एपिडेमिकला, म्हणजे विशिष्ट जातीला, धर्माला जबाबदार धरण्यात आलेला आहे. आफ्टर द लार्ज रिलिजियस कॉंग्रिगेशन, कॉंग्रिगेशनचा इकडे अर्थ एखादी धार्मिक सभा, परिषद आहे त्याला कॉंग्रिगेशन होणे. तर धार्मिक ही सभा जी झाली, कॉंग्रिगेशन म्हणजे जमा होणे, गॅदरिंग म्हणता येईल याला सोप्या भाषेत, क्राऊड, गर्दी. तर हे रिलिजियस कॉंग्रिगेशन जे झालं वॉज हेल्ड इन मिड मार्च, जे मिड मार्च मध्ये झालं बाय द तबलिगी जमात इन निजामुद्दीन, हा भाग आहे दिल्ली मधला, दिल्ली. ह्याच्या नंतर जो जातीय रंग देण्यात आला, म्हणजे ह्या कॉंग्रिगेशन जे झालं, रिलिजियस कॉंग्रिगेशन तबलिगी जमातने घेतलं होतं दिल्ली मधल्या निजामुद्दीन भागात, तर त्याच्यानंतर एक जातीय रंग, धार्मिक रंग देण्यात आला कोविड-19च्या एपिडेमिकला. आणि याच्यामुळे इनिशियली सुरुवातीला काय झालं, लेड मेनी इन द कम्युनिटी, लीडचं पास्ट टेन्स लेड, याच्यामुळे काय झालं, कम्युनिटी मधले, म्हणजे या कम्युनिटी मधले बरेच जण काय केलं त्यांनी, टू अवॉइड कमिंग फॉरवर्ड टू गेट टेस्टेड. तर याच्यामुळे त्या समाजातले द कम्युनिटी, त्या समाजातले ज्यांचा रेफरन्स इकडे दिलेला आहे, बरेच जण पुढे आले नाही टू गेट टेस्टेड, म्हणजे स्वतःची टेस्ट करून घ्यायला. इन मेनी केसेस, बऱ्याचशा केसेस मध्ये द फिअर ऑफ स्टिग्मा म्हणजे कलंक, काळीमा, लांछन, अँड आयसोलेशन. आयसोलेशनचा इकडा अर्थ एकटे असण्याची किंवा इतर लोकांपासून वेगळे राहण्याची जी स्थिती आहे, सेपरेट, त्याची जी भीती होती, कलंक असा जो असेल, काळीमा फासल्या जाईल, इंग्लिशमध्ये ज्याला आपण डिसग्रेस किंवा डिसऑनर म्हणतो, ह्याची जी भीती होती, रिझल्टेड इन अटॅक्स ऑन हेल्थकेअर वर्कर्स,
आणि या भीतीमुळेच हल्ले झाले हेल्थकेअर वर्कर्सवर, जे की हु हॅड गॉन, जे गेले होते टू कलेक्ट सॅम्पल्स फ्रॉम दोज हु वर पार्ट ऑफ दिस कॉंग्रिगेशन. तर जे लोक ह्या कॉंग्रिगेशनचे पार्ट होते, म्हणजे ज्यांनी अटेंड केली होती धार्मिक सभा, त्यांनी हेल्थकेअर वर्कर्सवर, जे की सॅम्पल कलेक्ट करायला गेले होते, त्यांच्यावर हल्ला केला. कारण की या धार्मिक सभेत भाग घेतलेल्यांना भीती होती, फिअर होती. कशाचं? स्टिग्मा आणि आयसोलेशनची भीती. स्टिग्मा म्हणजे कलंक, आयसोलेशन म्हणजे एकटं राहण्याची, एकटं असण्याची, इतर लोकांपासून वेगळं राहण्याची जी स्थिती आहे त्याची भीती होती. इन अदर इन्स्टन्सेस, इतर घटनांमध्ये, द रॉंग मेसेजिंग दॅट गेटिंग इन्फेक्टेड बाय द व्हायरस मेंट सर्टन डेथ. समजून घ्या, इतर काही घटनांमध्ये जी चुकीची मेसेजिंग, चुकीचा संदेश गेला, काय की गेटिंग इन्फेक्टेड बाय द व्हायरस, व्हायरसने जर इन्फेक्ट झाले, मेंट सर्टन डेथ, याचा अर्थ नक्कीच मृत्यू होईल. म्हणजे व्हायरस इतका खतरनाक आहे की इन्फेक्शन झालं व्हायरसने तर तुम्ही मरणारच, असा जो चुकीचा संदेश गेला लोकांमध्ये, गेला किंवा देण्यात आला संदेश, इन ऑर्डर टू अचीव्ह मॅक्सिमम कंप्लायन्स विथ द शटडाऊन. म्हणजे जो शटडाऊन झाला आहे त्याला मॅक्सिमम, जास्तीत जास्त कंप्लायन्स होणं, म्हणजे त्याचं पालन झालं पाहिजे. एखाद्या नियमाचं, कायद्याचं पालन होतं, मान्यता होतं, त्याला कंप्लायन्स म्हणतात. तर या शटडाऊनचं जास्तीत जास्त कंप्लायन्स हवं, म्हणजे लोकांनी ऐकावं, घरीच बसावं, शटडाऊनला फॉलो करावं, बाहेर पडू नये. यासाठी अशी काही चुकीची मेसेजिंग किंवा चुकीचा संदेश दिला गेला किंवा गेला की व्हायरसने इन्फेक्शन झालं तर मृत्यू होणारच आहे. ह्याच्यामुळे काय झालं? अनविटिंगली, नकळतपणे फिअर सायकोसिस झाला. लेड टू अ फिअर सायकोसिस. अनविटिंगली म्हणजे नकळत, अजाणतेपणाने, मुद्दामून नाही केलं असं, पण त्या मेसेजमुळे चुकीने असंच घडलं नकळत. काय की एक फिअर, लेड टू म्हणजे झालं, कॉज्ड, फिअर सायकोसिस. फिअर सायकोसिस एक सायकोलॉजिकल कंडिशन आहे, पण इथे एक अतिशय घाबरलेले असण्याची जी मनस्थिती आहे, ज्याला पॅरानोया आपण म्हणूयात. पुन्हा सायकोलॉजिकल टर्म्स मध्ये नाही म्हटलंय हे, पण जेव्हा खूप अतिशय घाबरलेलं आहे, कुणी भेदरलेली परिस्थिती आहे, त्याला फिअर सायकोसिस म्हणता येईल. तर लोक अतिशय घाबरून गेले की व्हायरसनी इन्फेक्शन झालं तर मरणारच आहे, कारण की असा मेसेज देण्यात आला जेणेकरून लोकांनी शटडाऊन फॉलो करावं. पण याच्यामुळे खूप घाबरले लोक. नेगेटिव्ह मेसेजिंग, तर ही नेगेटिव्ह जी मेसेजिंग आहे, एस्पेशली ऑफ द काइंड, खास करून अशा प्रकारची, दॅट इंड्युसेस म्हणजे कॉजेस, क्रिएट करते, निर्माण करते, फिअर अँड स्टिग्मा. तर अशी नेगेटिव्ह मेसेजिंग ज्याच्यामुळे भीती आणि स्टिग्मा, कलंक क्रिएट होतो, हॅज ऑलवेज बीन काउंटर प्रोडक्टिव्ह. बघा, हा शब्दही आपण आधीच्या एका एडिटोरियल मध्ये पाहिलाय. काउंटर प्रोडक्टिव्ह म्हणजे अपेक्षेच्या अगदी उलट परिणाम होतो. as seen in the early days of the HIV AIDS awareness campaign in the country. Early days, इथं early चा अर्थ सुरुवातीचे, स्टार्टिंग, बिगिनिंगचे, म्हणजे जेव्हा HIV एड्सच्या ज्या अवेअरनेस कॅम्पेन होत्या, सुरुवातीला देशामध्ये जेव्हा या कॅम्पेन राबवण्यात आल्या, तर त्यावेळेस हे असंच झालं होतं असं लेखकाला म्हणायचे. आणि त्याच्यामुळे उलट परिणाम झाला, म्हणजे नेगेटिव्ह मेसेजिंग ज्याच्यामुळे भीती आणि स्टिग्मा क्रिएट होतो, ते अगदी अपेक्षेच्या उलट परिणाम करतं. जसं की पाहिलं आहे आपण HIV एड्स कॅम्पेन मध्ये सुरुवातीच्या दिवसांमध्ये, आता नाही, अर्ली डेज मध्ये. तर लेखकाने HIV एड्स अवेअरनेस कॅम्पेनला या कोविडच्या नेगेटिव्ह मेसेजिंग सोबत कम्पेअर केले, अर्ली डेज ऑफ HIV एड्स अवेअरनेस कॅम्पेन. तर नेगेटिव्ह मेसेजिंग नसली पाहिजे, ज्यांनी भीती क्रिएट होते, स्टिग्मा क्रिएट होतो, लांछन वगैरे, लोकांना लाज वाटेल, असं काही झालं नाही पाहिजे, असं कुठेतरी लेखकाला सूचित करायचंय. अवेअरनेस बिल्डिंग एक्सरसाइजेस become easier and more effective when negative messaging and stereotyping about HIV AIDS was shunned. बघा, मग HIV AIDS कॅम्पेन बद्दलच थोडी आणखी माहिती दिली आहे, आणि मग त्याच्यातून काय शिकता येईल सध्याच्या कोविड कॅम्पेनसाठी, अवेअरनेस कॅम्पेनसाठी, हे कुठेतरी लेखकाला सांगायचंय. अवेअरनेस बिल्डिंग एक्सरसाइजेस, लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट केलं, बिकेम इझियर अँड मोर इफेक्टिव्ह. ते सोपं झालं ऍक्च्युली अवेअरनेस क्रिएट करणं, इफेक्टिव्ह झालं, आणखी परिणामकारक झालं, जेव्हा नेगेटिव्ह मेसेजिंग अँड स्टेरियोटायपिंग अबाउट HIV एड्स वॉज शंड. शंड म्हणजे SHUN, पास्ट टेन्स SHUNNED,
हे V2 फॉर्म आहे, म्हणजे अवॉइडेड. तर ही गोष्ट अवॉइड करण्यात आली. कोणती? निगेटिव्ह मेसेजिंग अँड स्टेरिओटायपिंग अबाउट HIV एड्स. तर HIV एड्स बद्दल नेगेटिव्ह मेसेजिंग आणि स्टेरिओटायपिंग जेव्हा अवॉइड करण्यात आली, त्याच्यानंतर अवेअरनेस बिल्डिंग एक्सरसाइजेस म्हणजे लोकांमध्ये जास्त जागृती क्रिएट करणं, जनजागृती करणं हे सोपं झालं, परिणामकारक झालं. स्टेरिओटायपिंगचा अर्थ समजून घ्या. एखाद्या गोष्टीबद्दल किंवा अगदी व्यक्तीबद्दल सुद्धा एखादे ठराविक फिक्स्ड काहीतरी आपलं मत असणे, आयडिया असणे त्या गोष्टीबद्दल, आणि युजली हे मत चुकीचं असतं. तर एखादी व्यक्ती किंवा एखादी गोष्ट अशीच आहे हे ठरवून टाकणं, पण जनरली ते चुकीचं असं मत आहे, त्याला आपण स्टेरिओटाइप म्हणू आणि त्या क्रियेला स्टेरिओटायपिंग म्हणू. तर HIV एड्स बद्दल स्टेरिओटायपिंग म्हणजे एका प्रकारचा आपण बायस म्हणू शकतो. आणि नेगेटिव्ह मेसेजिंग HIV एड्स बद्दल जेव्हा शन करण्यात आली, अवॉइड करण्यात आली, तेव्हा अवेअरनेस बिल्डिंग एक्सरसाइजेस जास्त सोप्या आणि इफेक्टिव्ह झाल्या. म्हणजे या दोन वाक्यांमध्ये HIV एड्सच्या अवेअरनेस कॅम्पेन कशा होत्या आधी, नंतर कसं त्याच्यात इम्प्रूव्हमेंट झाली ते लेखकाने सांगितलं आहे. Doctors, nurses, and other healthcare workers who are forced to work long hours treating patients infected with the highly infectious virus, and even when protective gear in the form of gloves, face masks, and personal protective equipment are scarce, need more empathy, compassion, unmitigated support, and cooperation from the society. समजून घ्या. तर डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर हेल्थकेअर वर्कर्स ज्यांना फोर्सचा अर्थ इकडं बळजबरी किंवा जबरदस्तीने म्हणजे मजबूर होऊन जातात, नाईलाजाने त्यांना करावं लागतं. काय? टू वर्क लॉंग आवर्स म्हणजे बराच वेळ काम करावं लागतं. काय करताना? ट्रीटिंग पेशंट्स इन्फेक्टेड विथ द हायली इन्फेक्शियस व्हायरस म्हणजे ज्या पेशंट्सला हे हायली इन्फेक्शियस असं व्हायरस झालंय, म्हणजेच कोविड-19 हा आजार झालाय, त्या पेशंट्सला ट्रीट करायला बराच वेळ काम करावं लागतं. अशा पेशंट सोबत मजबुरीने, नाईलाजाने डॉक्टर्सला अँड इवन वेन, आणि जेव्हा त्यांच्याकडे प्रोटेक्टिव्ह गिअर म्हणजे इकडं इक्विपमेंट बरं का, तर अशा प्रोटेक्टिव्ह सुरक्षेसाठी इक्विपमेंट कोणतं? इन द फॉर्म ऑफ ग्लव्स, फेस मास्क अँड पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट आर स्केर्स म्हणजे जे अपुरा आहे, जेमतेम आहे, इनसफिशियंट आहे, इनएडिक्वेट आहे. अशा परिस्थितीमध्येही ते डॉक्टर जर काम करतायत, नर्सेस काम करतायत, तर हेल्थकेअर वर्कर काम करतायत, तर त्यांना नीड मोर, त्यांना गरज कशाची आहे? आणखी एम्पथीची आहे, कंपॅशनची, अनमिटिगेटेड सपोर्ट आणि कोऑपरेशनची गरज आहे फ्रॉम द सोसायटी. त्यांना समाजाकडून या गोष्टींची गरज आहे. म्हणजे समाजाने या क्वालिटीज किंवा या गोष्टी केल्या पाहिजे, या क्वालिटीज दाखवल्या पाहिजे. बघा, एम्पथी आणि सिम्पथी असे दोन सिमिलर वर्ड्स आहेत. एम्पथीचा अर्थ असतो की दुसऱ्याच्या फिलिंग समजून घेणे, त्या शेअर करणे, त्याच्यासोबत त्याच्या अनुभवात सहभागी होणे. सिम्पथीपेक्षा जास्त स्ट्रॉंग शब्द आहे एम्पथी. सिम्पथी म्हणजे दया किंवा सहानुभूतीच होतं. एम्पथी म्हणजे तुला जे दुःख होतंय मी समजतोय आणि मी सुद्धा त्या फिलिंग मध्ये तुझ्या सोबत आहे, म्हणजे मीही ते अनुभवतोय, इतकं मला दुःख झालंय. तर एम्पथी. कंपॅशन हा सिंपथीच्या जास्त जवळचा शब्द आहे. कंपॅशन म्हणजे दया, कीव, कळवळा, दुसऱ्याला जो त्रास होतोय त्याच्याबद्दल मला दुःख होतंय आणि मला मदत करायची इच्छा आहे त्यांना, म्हणजे माझ्यात कंपॅशन आहे. अनमिटिगेटेड सपोर्ट. बघा, अनमिटिगेटेड म्हणजे टोटल, कंप्लीट, संपूर्ण सपोर्ट अँड कोऑपरेशन फ्रॉम द सोसायटी. तर जे डॉक्टर, नर्सेस आणि हेल्थकेअर वर्कर्स जे नाईलाजाने अनेक तास काम करतायत, कोरोना व्हायरसने इन्फेक्ट झालेल्या पेशंट्सला ट्रीट करत आहेत, जेव्हा की प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट अवेलेबल नाहीये किंवा कमतरता आहे, त्याची स्केअर्स आहे, ते त्यांना एम्पथी, कंपॅशन, अनमिटिगेटेड सपोर्ट अँड कोऑपरेशन दिलं पाहिजे समाजाने. म्हणजे कुठेतरी आता या सगळ्या अडचणी आहेत, तर लोकांनी असं न वागता काय केलं पाहिजे, तर या गोष्टी केल्या पाहिजे. सिम्बॉलिक जेस्चर्स. बघा, सिम्बॉलिक म्हणजे प्रतिकात्मक, सूचक, म्हणजे एखाद्या गोष्टीचं दुसऱ्या कुठल्या गोष्टीला रिप्रेझेंटेशन म्हणून वापरलं जाणार, सिम्बल म्हणून वापरलं जाणार, हे सिम्बल असतं बरं का, सिम्बॉल नाही. तर मराठी त्याला सिम्बॉलिक म्हणजे प्रतिकात्मक.
सूचक. समजून घ्या, उच्चाराकडे लक्ष द्या. मी दरवेळेस उच्चार सांगत असतो, असे उच्चार विशेष करून जे मुलं चुकीचं करतात. सिम्बल, सिम्बॉलिक. सिम्बल निशाणी, चिन्ह. सिम्बॉलिक प्रतिकात्मक, सूचक. जेस्चर्स, जेस्चर्सचा एक अर्थ आहे हावभाव किंवा हातवारे, पण इकडे जेस्चर्स म्हणजे एखादी भावना किंवा हेतू व्यक्त करण्यासाठी जी कृती करण्यात आलेली आहे त्याला जेस्चर्स म्हणतात. तर प्रतिकात्मक अशी जी कृती आहे कोणती, सच एज क्लॅपिंग हँड्स अँड लाइटिंग कॅन्डल्स, म्हणजे टाळ्या वाजवणे, मेणबत्त्या लावणे, इन रेकग्निशन ऑफ देअर सेल्फलेस सर्व्हिस, ऑफ द सेल्फलेस म्हणजे निस्वार्थ, सेल्फिश च विरुद्धार्थी अनसेल्फिश किंवा सेल्फलेस असं आहे. म्हणजे सेल्फलेसचा अर्थच अनसेल्फिश होतो, निस्वार्थी. इन रेकग्निशन ऑफ द सेल्फलेस सर्व्हिस, दे म्हणजे कोण, हेल्थकेअर वर्कर्स. तर हेल्थकेअर वर्कर्सची जी निस्वार्थ सेवा आहे ड्युरिंग दिस ट्राईंग टाइम्स, मी ट्राईंगला हायलाइट करायचं विसरलो, सॉरी, याचा अर्थ आहे, ट्राईंगचा अर्थ आहे डिफिकल्ट. तर ट्राईंग टाइम्स, डिफिकल्ट टाइम्स, अडचणीच्या परिस्थितीमध्ये ड्युरिंग, त्यांची जी निस्वार्थ सेवा आहे त्याच्या रेकग्निशन मध्ये जे टाळ्या वाजवल्या गेल्या किंवा मेणबत्त्या लावल्या गेल्या, हे जे प्रतिकात्मक कृती होती ही. डू नॉट बोल्स्टर द मोरॅल, डू नॉट बोल्स्टर, एखाद्या गोष्टीला आधार देणे, त्याला मजबूत करणे, सपोर्ट करणे. तर ते सपोर्ट, डू नॉट बोल्स्टर द मोरॅल, बघा उच्चार पहा, मॉरल वेगळी गोष्ट असते, मोरॅल वेगळी गोष्ट. MORAL, मॉरल. MORALE, मोरॅल म्हणजे मराठीमध्ये मनोधैर्य, आत्मविश्वास, जो कॉन्फिडन्स आणि एन्थुझियाझम आहे एखाद्या व्यक्तीमध्ये किंवा ग्रुपमध्ये एखाद्या, त्याला मोरॅल म्हणतात. तर या ज्या गोष्टी आहे, टाळ्या वाजवणे, मेणबत्त्या लावणे, डू नॉट बोल्स्टर द मोरॅल ॲज मच ॲज अंडरस्टँडिंग अँड सपोर्ट डज. म्हणजे या गोष्टी, टाळ्या वाजवणे, मेणबत्त्या लावणे, हे त्यांचं म्हणजे हेल्थकेअर वर्कर्सचं मोरॅल म्हणजे मनोधैर्य इतकं मजबूत करत नाही जितकं ॲज मच ॲज अंडरस्टँडिंग अँड सपोर्ट डज, म्हणजे अंडरस्टँडिंग आणि सपोर्टने जितकं त्यांचं मनोधैर्य मजबूत होतं, आधार मिळतो, तितका टाळ्या वाजून आणि मेणबत्त्या लावून होत नाही. म्हणजे वाक्याचा अर्थ समजून घ्या, या गोष्टी पूर्णपणे व्यर्थ आहेत, टाळ्या वाजवणं किंवा मेणबत्त्या लावणं, असं कुठेच लेखकाने म्हटलं नाही. लेखकाने काय सांगितलं, ह्या गोष्टी एवढ्या युजफुल नाहीयेत जेवढ्या की अंडरस्टँडिंग आणि सपोर्ट आहे. युजफुल म्हणजे त्या हेल्थकेअर वर्कर्सचं मनोधैर्य आणखी मजबूत करण्यासाठी टाळ्या वाजवणं किंवा मेणबत्त्या लावणं, लाइटिंग कॅन्डल्स, मेणबत्त्या लावणं किंवा टाळ्या वाजवणं, हे इतकं युजफुल नाहीये त्यांचं मोरॅल बोल्स्टर करायला जितकं की अंडरस्टँडिंग आणि सपोर्ट आहे. तर मित्रांनो, मला आशा आहे तुम्हाला हे एडिटोरियल समजलं असेल. एडिटोरियल मध्ये आधी पहिल्या पॅरेग्राफ मध्ये अडचणी सांगितल्या, डॉक्टरांना काय संकटाचा सामना करावा लागतोय. पहिल्या पॅरेग्राफच्या शेवटच्या पार्ट मध्ये केंद्राने किंवा युनियन कॅबिनेटने जो ऑर्डिनन्स, वटहुकूम जारी केला आहे त्याबद्दल माहिती दिली आहे की त्याच्यात काय होतं, काय संशोधन करण्यात आलेलं आहे त्या वटहुकुमाद्वारे एपिडेमिक डिझीजेस ऍक्ट मध्ये, आणि त्यामुळे कसं ते योग्य आहे हे सांगितलं आहे. एका लाईनीत सांगितले, शेवटच्या लाईनीत, की योग्यच आहे, कारण की डॉक्टरांना किंवा हेल्थकेअर वर्कर्सला वर जसं सांगितलं अडचणी फेस कराव्या लागतात. सेकंड पॅरेग्राफ मध्ये मात्र थोडा डिटेलमध्ये अनालिसिस केले की अडचणी का फेस कराव्या लागत आहेत आणि डॉक्टरांना कोणत्या गोष्टीची गरज आहे आज लोकांकडून, समाजाकडून, ते शेवटी सेकंड पॅरेग्राफच्या शेवटी सांगितलेलं आहे. तर डॉक्टरांच्या फिलिंग्स समजून घेऊन त्यांच्या दुःखात एका प्रकारे लेखक सहभागी होतोय, आपले इमोशन्स, फिलिंग्स व्यक्त करतोय, त्यांच्या अडचणी समजून घेतोय आणि लोकांनी कसं वागलं पाहिजे, एम्पॅथी दाखवली पाहिजे, कंपॅशन दाखवलं पाहिजे, अनमिटिगेटेड सपोर्ट अँड कोऑपरेशन असलं पाहिजे समाजाकडून, हे सांगितलं आहे. तर मित्रांनो, इकडेच आपण थांबूयात. या एडिटोरियलवर बेस्ड रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचे जे क्वेश्चन आहेत त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. शिवाय ह्या पीडीएफ ची लिंक सुद्धा मी दिलेली आहे व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये. ही पीडीएफ डाउनलोड करत जा,
याच्यामध्ये सगळे अवघड शब्द जे आहेत त्यांना हायलाइट केलेलं आहे, इडियम्स फ्रेजेसला निळ्या रंगात आणि शब्दांना पिवळ्या रंगात. तुम्ही शब्दावर क्लिक केलं तर तुम्हाला इंग्लिश अर्थ आणि मराठी अर्थ दिसेल. सगळे अर्थ नाही दिसणार त्या शब्दाचे, तो शब्द या वाक्यामध्ये ज्या अर्थाने वापरलाय तेवढा मर्यादित अर्थच दिसेल. आणि हे जरुरी आहे कारण की डिक्शनरीमध्ये अनेक अर्थ असतात, आपण कन्फ्यूज होऊन जातो की इथं नेमका कोणता अर्थ आहे. तर तो मी इंग्लिशमध्ये दिलाय आणि मराठीतही सोप्या शब्दांमध्ये सांगितलेला आहे. तुम्हाला या रीडिंग कॉम्प्रिहेन्शन क्विज कॉन्टेस्ट मध्ये सहभागी व्हायचं आहे तर खाली जी रीडिंग कॉम्प्रिहेन्शनची फाईल आहे ती डाउनलोड करा. त्याच्यात जे जे प्रश्न दिलेले आहेत त्यांची उत्तरं या व्हिडिओच्या कमेंट्स मध्ये लिहा. सर्व प्रश्नांची बरोबर उत्तरे देणाऱ्या पहिल्या विद्यार्थ्याला मी बक्षीस देणार आहे. तर थांबूया मित्रांनो इकडेच. जय हिंद, जय महाराष्ट्र.